न्यूज फॉरवर्ड चैनल में मैं शेख साबिर आपका स्वागत करता हूं। आज की बड़ी खबर, एसटी कर्मियों ने शुरू की राज्यव्यापी हड़ताल, प्रवासियों का हो रहा है बुरा हाल। देखिए न्यूज फॉरवर्ड की पूरी रिपोर्ट। गणेश उत्सव से पहले महाराष्ट्र राज्य सड़क परिवहन निगम MSRTC के कर्मियों ने एक बड़े वर्ग द्वारा शुरू की गई हड़ताल के कारण राज्य के कई हिस्सों में मंगलवार को बस सेवा प्रभावित हो गई। जाफराबाद बस कर्मियों ने बताया कि यह हड़ताल वेतन संबंधी एवं अन्य मांगों को लेकर है। निगम के एक प्रवक्ता ने कहा कि 11 ट्रेड यूनियनों की कार्य समिति द्वारा मध्य रात्रि से शुरू की गई हड़ताल के कारण सरकारी निगम संचालित बस सेवा पूरे राज्य में MSRTC के 250 बस डिपो में से 35 में पूरी तरह से ठप रही। उन्होंने कहा कि अन्य डिपो में या तो पूरी तरह या आंशिक रूप से संचालन हो रहा है। हड़ताल से उन लोगों को परेशानी होगी जो 10 दिवसीय गणेश उत्सव के लिए अपने पैतृक स्थान जाना चाहते हैं। राज्य में बड़े पैमाने पर गणेश उत्सव का आयोजन होता है। पिछले महीने राज्य सरकार के साथ बातचीत विफल रहने के बाद कर्मचारियों के वेतन संबंधी मुद्दों को लेकर महाराष्ट्र राज्य परिवहन ST कामगार संयुक्त कार्य समिति ने यह हड़ताल शुरू की है। तुमको कहाँ जाना है भाई? जाना है। बस क्या से क्या बोलना है आपका? परेशानी हुई। महाराष्ट्रातील सर्व बहुतांश 90% संघटनेना कृती समितीची स्थापना करून 2016 पासून आमच्या ज्या प्रलंबित मागण्या की ज्या मान्य केलेल्या आहेत शासनानं, तत्कालीन शासन असेल, आताचं शासन असेल, आम्हाला फक्त तारीख पे तारीख या तारखेला आम्ही वैतागलो, कंटाळलो आणि आपल्या मार्फत माझी जे संवेदनशील मुख्यमंत्री आहेत आदरणीय सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब खरोखरच समाज घटकासाठी चांगलं काम करणारे मुख्यमंत्री आहेत। तर त्यांनी ज्या इतर समाज घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न चालवला आहे तो वाखाणण्याजोगा आहे। तसाच आमच्यावर सुद्धा जो जवळपास 8 वर्षापासून अन्याय होतोय आणि आमच्या ज्या न्याय मागण्या हक्काच्या मागण्या आहेत त्या मागण्या त्यांनी पूर्ण कराव्या आमच्या मागण्या आहेत। 2016 पासूनचा आमचा डीएचा फरक, त्यानंतर आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यापर्यंत शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि त्याचप्रमाणे आमचा जो मागच्या सरकारनं 2.5, 4, 5 हा आमच्या बेसिक मध्ये ऍड केलेला जी रक्कम आहे ती सरसकट 5,000 करावी अशा सगळ्या मागण्या माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मान्य कराव्यात। कारण त्यांच्याकडून आम्हाला फार अपेक्षा आहे, संवेदनशील मनाचे आहेत। नसता या पूर्ण मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हा संप असाच चालू ठेवणार। या ठिकाणी यावेळेस आम्ही खरोखरच प्रवासी बांधवांचे माफी मागतो की आमच्यामुळे त्यांना त्रास होतोय, परंतु आम्हालाही संसार आहे, आम्हाला लेकरं बाळ आहेत। आम्ही ज्या कमी वेतनात आपल्या सर्वांना माहित आहे फार कमी तुटपुंच्या वेतनात आम्ही काम करतो आणि फार हार्ड काम आमचं, फार अवघड काम आमचं। ऊन वारा पाऊस पाणी आम्ही कशाचाही विचार न करता पंढरपूर असेल, आता गणपती असेल, कोकणात आम्ही 8 दिवस घराचे लेकरं बाळ सोडून राहतो, पंढरपूरला आम्ही लेकरं बाळ सोडून राहतो। या बाबतीत आमची सेवाच आहे आणि आम्हाला प्रवाशांची सेवा देण्यात आनंद होतो। आज दुःख होतंय पण आमचा नाईलाज आहे। त्याप्रमाणे त्यामुळं प्रवासी बांधवांनी सुद्धा आम्हाला माफ करावं। आमचा जीव कासावीस होतो। हे महिला भगिनी आबालवृद्ध हे असे रोडवर उभे आहेत, हे पाहून आमचा जीव कासावीस होतो सगळ्यांचा, पण आमचा नाईलाज आहे। कारण 8 वर्षापासून अगोदरच्या सरकारने हे सरकार सुद्धा आम्हाला चालवताच आहे, आम्हाला फक्त चॉकलेट देत आहे, बैठकीचं आमंत्रण देत आहे, परंतु आमचा मूळ मुद्दा हा काही सोडत नाही। त्यामुळे आम्ही हा संप पुकारलेला आहे आणि याच्यात 90% संघटना सहभागी आहे। या संयुक्त कृती समितीची स्थापना करून हा संप चालू आहे। संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास 90% दुपार संध्याकाळपर्यंत 100% संप चालू आहे।